नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण म्हणजे HRM चा हा आपला पार्ट 4 आहे. याच्या अगोदर सुद्धा आपण 3 पार्ट बघितले ते HRM पार्ट 1, HRM पार्ट 2, HRM पार्ट 3. आणि या युनिटचा जो काही चौथा पार्ट आहे म्हणजे हा शेवटचा पार्ट आहे. तर 4 पार्टमध्ये आपण हे HRM युनिट पूर्ण कव्हर केलेलं आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी पहिले जे काही माझे 3 लेक्चर बघितले नसतील किंवा याच्या अगोदर मी आय प्रिन्सिपल गट ब याच्यावर भरपूर व्हिडिओ लेक्चर टाकलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना वाटते की त्यांनी पहिले सुद्धा ते विद्यार्थी पहिले सुद्धा लेक्चर बघू शकतात. तर बघू आता याच्यामधला पहिला HRIS म्हणजेच काय, ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता पहिली त्याची डेफिनेशन आणि नंतर त्याचं मेन फंक्शन काय असते या गोष्टी आपण इथं डिस्कस करू. HRIS is a computerized system or software or digital system used to collect, store, manage, and process the information related to employees and human resources activity in an organization. म्हणजे याच्या हे जे काय ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम एक काय डिजिटल सिस्टीम किंवा सॉफ्टवेअर सिस्टीम आहे. कशासाठी? डेटा कलेक्ट करणे, स्टोअर करणे, मॅनेज आणि प्रोसेस करणे. कशाबद्दलचा तो डेटा असेल तर एम्प्लॉईज आणि ह्युमन रिसोर्स ऍक्टिव्हिटीच्या रिलेटेड जे काही डेटा असेल तो कलेक्ट करायचा, स्टोअर करायचा, मॅनेज आणि त्याच्यावर प्रोसेसिंग करायची आहे. ते कशा थ्रू? तर डिजिटल सिस्टीम किंवा सॉफ्टवेअर आहे एक, त्याच्या थ्रू हे सगळं करायचं आहे. तर त्याला आपण म्हणत असतो की ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता की फंक्शन काय आहे याचे? एम्प्लॉईज डेटा मॅनेजमेंट. आता हे खालचं लक्षात ठेवायची गरज नाही, मेन मेन लक्षात ठेवा आणि कुठेही आपण हे मेमोराईज करणार नाही. रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन तो पण डेटा याच्यामध्येच येईल. पेरोल मॅनेजमेंट म्हणजे सॅलरी स्लिप असतील, टॅक्सेस, बोनस, डिडक्शन या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील. अटेंडन्स अँड लिव्ह ट्रॅकिंग म्हणजे रेग्युलर अटेंडन्स, लिव्ह त्याच्या किंवा एक्स्ट्रा वर्क वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. परफॉर्मन्स मॅनेजमेंट म्हणजे रेकॉर्ड ऑफ अप्रेझल, फीडबॅक, एम्प्लॉईज परफॉर्मन्स. नंतर ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, काही ट्रेनिंगची गरज असते का, काही स्किलमध्ये कुठं वर्क कमी, हे सगळ्या गोष्टीचा ट्रॅक या ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये असणार आहे. नंतर त्याचे कंपोनंट कोणकोणते असतात? आता याचे मेन कंपोनंट असतात की पहिलं असते हार्डवेअर, नंतर दुसरं असेल सॉफ्टवेअर, नंतर डेटाबेस त्यालाच आपण डेटा म्हणतो, प्रोसिजर, नंतर पीपल किंवा युजर्स आणि नेटवर्क. आता हे सगळं याची थेअरी लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त मेन मेन कोणते कंपोनंट आहेत? 6 कंपोनंट आहेत. एक आहे पहिला हार्डवेअर, दुसरा आहे सॉफ्टवेअर, डेटाबेस किंवा त्याला डेटा म्हणतो आपण, प्रोसिजर, पीपल किंवा युजर आणि नेटवर्क. हे 6 कंपोनंट मेन कंपोनंट ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचे आहेत. बाकी थिअरी वगैरे वाचायची गरज नाही, आपल्याला कळते त्याच्यामध्ये, म्हणजे उगाच याच्यामध्ये एनर्जी घालून फायदा नाही. नंतर इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, IHRM. आता इंटरनॅशनल डेफिनेशन बघू त्याची काय आहे. तर इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट रेफर्स टू द प्रोसेस ऑफ मॅनेजिंग अँड डेव्हलपिंग ह्युमन रिसोर्स इन द ऑर्गनायझेशन दॅट ऑपरेट्स इन मोर दॅन वन कंट्रीज. इंटरनॅशनल म्हणजेच काय की मोर दॅन वन कंट्री येणार ना, नुसतं भारतात किंवा आपल्या देशापुरतं मर्यादित नाही, तर ते या नंबर ऑफ कंट्रीज याच्यामध्ये जर इन्क्लूड असतील तर त्याला आपण इंटरनॅशनल असं म्हणत असतो. इट इन्क्लूड्स ऍक्टिव्हिटी लाईक रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, कॉम्पेन्सेशन अँड परफॉर्मन्स मॅनेजमेंट ऑफ एम्प्लॉई वर्किंग इन डिफरंट कंट्रीज अँड कल्चर. म्हणजे वेगवेगळ्या देशातील लोक जे असतील त्यांचं कल्चर असतील, त्याच्या मधले काय रिक्रुटमेंट, ट्रेनिंग, डेव्हलपमेंट, कॉम्पेन्सेशन या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये येतील. नंतर त्यांचे डायमेन्शन ऑफ इंटरनॅशनल HRM. HR ऍक्टिव्हिटीज बघा आता, दीज आर द मेजर ह्युमन रिसोर्स फंक्शन. पहिले प्रोक्रुटमेंट म्हणजे काय? ऑप्टेनिंग ऑर अक्वायरिंग द राईट एम्प्लॉईज फॉर द ऑर्गनायझेशन. म्हणजेच काय करावं लागेल? त्याचा रिक्रुटमेंट आणि सिलेक्शन ऑफ द एम्प्लॉईज. नंतर ॲलोकेशन, असाइनिंग द एम्प्लॉईज टू सुटेबल जॉब ऑर लोकेशन. म्हणजे त्या एम्प्लॉई सिलेक्ट झाल्यानंतर त्याला सुटेबल जॉबसाठी किंवा लोकेशनसाठी त्याला तिथं असाइन करायचं आहे. नंतर युटिलायझेशन, युझिंग द एम्प्लॉईज इफेक्टिव्हली थ्रू द ट्रेनिंग, डेव्हलपमेंट अँड परफॉर्मन्स मॅनेजमेंट. नंतर कॅटेगरीज, कंट्रीच्या कॅटेगरीज काय असतात? तर बघा, कंट्री पहिले असते की होम कंट्री, दुसरं असते होस्ट कंट्री आणि तिसरं असते अदर कंट्रीज. होम कंट्रीज म्हणजे काय? व्हेअर द कंपनी हेडक्वार्टर इज लोकेटेड, म्हणजे जिथे त्याचं हेड ऑफिस आहे किंवा हेडक्वार्टर आहे त्याला होम कंट्री म्हणायचं. नंतर होस्ट कंट्री, कंट्रीज व्हेअर द कंपनीज ब्रँच ऑर सबसिडियरी, म्हणजे समजा एखादी आपली एक्स देशातली कंपनी वाय देशात त्यांनी जर सब ब्रँच टाकली तर वाय देश हा त्याच्यासाठी होस्ट कंट्री होईल.
नंतर अदर कंट्रीज म्हणजे काय, कंट्रीज दॅट प्रोव्हाइड द लेबर, एक्सपर्टाईज आणि फायनान्स. काही मॅन पॉवर, एक्सपर्टाईज, फायनान्स जर जे देश प्रोव्हाइड करत असेल त्याला आपण म्हणत असतो अदर कंट्रीज. टाइप्स ऑफ एम्प्लॉईज. नंतर काय, पीसीएन पहिला पॅरेंट्स कंट्री नॅशनल एम्प्लॉईज फ्रॉम द होम कंट्री. नंतर दुसरं असते एससीएन म्हणजे एम्प्लॉईज फ्रॉम द कंट्रीज वेअर द सबसिडरी किंवा सब ब्रँच इज लोकेटेड, त्याला आपण एससीएन म्हणतो. टीसीएन म्हणजे काय, थर्ड कंट्रीज नॅशनल म्हणजे काय, एम्प्लॉईज फ्रॉम द कंट्रीज अदर दॅन होस्ट आणि होम कंट्री. होम आणि होस्ट सोडून जर दुसरी देशातली असेल तर त्याला टीसीएन आपण म्हणतो, थर्ड कंट्रीज नॅशनल असं म्हणा. नंतर त्याच्यामध्ये अप्रोचेस काय असतात, अप्रोचेस टू द इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. पहिलं आहे इकोसेंट्रिक, इथनोसेंट्रिक म्हणतो आपण ज्याला. इथनो म्हणजे काय की ज्याला आपण म्हणतो ना कल्चर किंवा आपल्या नेटिव्ह बद्दल ज्याला आवड असते किंवा त्याच्या रिलेटेड असते ते त्याला आपण इथनो म्हणतो. की मॅनेजरियल पोझिशन इन द फॉरेन सबसिडरीज आर फिल्ड बाय द एम्प्लॉईज फ्रॉम द होम कंट्री. म्हणजे काय की मॅनेजरल सबसिडरी, की मॅनेजरल फंक्शन्स म्हणजे पोझिशन म्हणजे काय, समजा आपली आपली जर भारताची कंपनी ती जर जर्मनी किंवा जपानमध्ये एक सबसिडियरी टाकली, पण तिचा त्या सबसिडियरीमध्ये किंवा तिच्या ब्रँचला मॅनेजर आपला इंडियातला जर असेल तर त्याला इथनोसेंट्रिक अप्रोच असं म्हणतो. हेडक्वार्टर मेंटेनिंग स्ट्रॉंग कंट्रोल ओव्हर द फॉरेन ऑपरेशन. इफ द इंडियन कंपनीज ओपन अँड कंट्रोल द कंपनी इन द जपान, दॅट कंपनी इन जर्मनी, कंपनी इन जर्मनी, दॅट कंपनी इन द जर्मनी कॉल्ड ॲज अ फॉरेन सबसिडियरी. आता त्याचं इथनोसेंट्रिकचं एक्झाम्पलद्वारे समजेल आपल्याला. अन इंडियन कंपनी सेंड द इंडियन मॅनेजर टू मॅनेज इट्स ब्रँच इन द अनदर कंट्रीज. म्हणजे समजा जर्मनीमध्ये त्यांनी सबसिडियरी किंवा सब ब्रँच टाकली आणि आपला भारतातला मॅनेजर तिथे कंट्रोल करण्यासाठी पाठवला तर त्याला इथनोसेंट्रिक अप्रोच म्हणायचं. आता पॉलिसेंट्रिक अप्रोच म्हणजे काय, हे थेरी नाही वाचू आपण, एक्झाम्पलद्वारे समजू. कंपनीज ब्रँच इन द जपान इज मॅनेज बाय जपानीज मॅनेजर. आता पहिल्या केसमध्ये इथनोसेंट्रिक मध्ये काय बघितलं आपण, आपल्या देशाची सबसिडियरी किंवा सब ब्रँच जर्मनीमध्ये जर आपण उघडली आणि जर आपल्या देशाचाच मॅनेजर तिथं कंट्रोल करत असेल तर त्याला आपण इथनोसेंट्रिक अप्रोच म्हणलं. आता दुसऱ्या पॉलिसेंट्रिक म्हणजे काय, तर आपल्या देशाची जरी सबसिडियरी किंवा सब ब्रँच जर्मनीमध्ये टाकले परंतु जर्मनीचाच मॅनेजर जर कंट्रोल करत असेल तर त्याला आपण पॉलिसेंट्रिक अप्रोच म्हणतो. रेजिओसेंट्रिक अप्रोच म्हणजे काय, एखाद्या रिजन मधला म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादी एक्झाम्पल बघू, अ कंपनी अपॉइंट्स मॅनेजर फ्रॉम आसियन कंट्रीज टू मॅनेज द ऑपरेशन विदिन द आशिया. म्हणजे आशियामध्येच ती कंपनी आहे तर आशियामधून एखादा मॅनेजर तिथं आता दुसऱ्या याच्यातून येणार नाही, म्हणजे आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या कंटिनेंट मधून तो मॅनेजर येणार नाही. जर समजा आता रिजन कोणता आहे आपला आशिया, आशियामधूनच आशियाच्या देशातल्या कंपनीत किंवा जर ब्रँच मॅनेजर किंवा मॅनेजर कंट्रोल करत असेल तर त्याला आपण म्हणत असतो रिजिओसेंट्रिक. नंतर जिओसेंट्रिक मध्ये कसं असतं की जिओसेंट्रिक म्हणजे असं होत नाही, तर जिओसेंट्रिक मध्ये का कोणत्याही देशातला कोणताही मॅनेजर ती ब्रँच कंट्रोल करू शकते, तर त्याला आपला म्हणजे इथं बंधन नाही. जिओसेंट्रिक म्हणजे काय, ते द कंपनी सिलेक्ट द बेस्ट एम्प्लॉई फ्रॉम द एनिवर इन द वर्ल्ड रिगार्डलेस ऑफ द नॅशनॅलिटी, रिजन वगैरे हे सगळं सोडून. म्हणजे तो मॅनेजर कुठल्याही देशाचा असू दे, सबसिडियरी कुठल्याही देशात असू द्या, मॅनेजर कुठल्याही देशाचा असू शकतो, तर त्याला जिओसेंट्रिक अप्रोच असं आपण म्हणत असतो. नंतर demand estimation of the skill employee. Demand estimation of the skill employee means predicting or forecasting number and type of skill employees in organization will need the future to achieve its goal. म्हणजे काय तर डिमांड एस्टिमेशन म्हणजे काय की फोरकास्ट करायचं किती नंबर ऑफ एम्प्लॉईज किती लागतील, कोणत्या टाईपचे लागतील, कशासाठी, तर ऑर्गनायझेशनचं गोल अचीव करण्यासाठी. हे प्रेडिक्ट करायचं किंवा फोरकास्ट किंवा भकीत करायचं आपण ज्याला म्हणतो. त्याचा पर्पज काय असते, टू मीट द फ्युचर मॅन पॉवर रिक्वायरमेंट, टू अवॉइड द शॉर्टेज ऑर सरप्लस ऑफ द स्किल एम्प्लॉईज, टू सपोर्ट द ऑर्गनायझेशनल ग्रोथ अँड एक्सपान्शन. त्यासाठी हे सगळं असते. नंतर त्याच्यामध्ये काय मेथड ऑफ डिमांड एस्टिमेशन कोणते असते, मॅनेजरियल जजमेंट. जर मॅनेजर एस्टिमेट
मॅनेजर एस्टिमेट द मॅनपॉवर नीड्स बेस्ड ऑन द एक्सपिरियन्स. मग म्हणजे मॅनेजरनं अंदाज सांगितला की बाबा एवढं मॅनपॉवर लागते, त्याला मॅनेजर म्हणतात. नंतर वर्कलोड अनालिसिस म्हणजे काय, की अमाऊंट ऑफ वर्क टू बी डन, किती प्रमाणात काम आहे त्याच्या बेसवर जर प्रिडिक्ट केलं मॅनपॉवर, तर त्याला आपण म्हणत असतो वर्कलोड अनालिसिस. ट्रेंडच्या बेसवर जर केलं तर म्हणजे यूज द पास्ट डाटा टू प्रेडिक्ट द फ्युचर मॅनपॉवर नीड्स. म्हणजे मागचा म्हणजे काय भूतकाळातला डेटा आपण कशासाठी भविष्यकाळात किती एम्प्लॉय लागते याच्यासाठी जर वापर करत असेल तर त्याला आपण ट्रेंड अनालिसिस म्हणतो. नंतर रेशिओ अनालिसिस, कम्पेअर द रेशिओ बिटवीन बिझनेस फॅक्टर लाईक प्रोडक्शन अँड नंबर ऑफ वर्कर. म्हणजे प्रोडक्शन आपल्याला किती आहे आणि त्यासाठी किती एम्प्लॉईज लागतील ते प्रोडक्शन प्रोड्यूस करण्यासाठी, तर त्याला आपण रेशिओ अनालिसिस असं म्हणत असतो. नंतर अप्रेंटिसशिप एंगेजमेंट आणि अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. अप्रेंटिसशिप एंगेजमेंट मीन्स प्रोसेस ऑफ हायरिंग और अपॉइंटिंग द अप्रेंटिसशिप ट्रेनिंग इन अन ऑर्गनायझेशन टू लर्न प्रॅक्टिकल स्किल व्हाईल वर्किंग. अप्रेंटिसशिप एंगेजमेंट म्हणजे काय, एखादा अप्रेंटिस त्याला अपॉइंट करायचं कशासाठी, की त्याने नवीन स्किल घेतलेलं पाहिजे किंवा प्रॅक्टिकल स्किल त्याने घेतलं पाहिजे. नंतर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग कशाला म्हणायचं. Apprenticeship training is the training method where the person learn a job skill by working under the supervision of the skilled worker or for the specific period. म्हणजे अप्रेंटिस ट्रेनिंग म्हणजे काय, की तो अप्रेंटिस ट्रेनिंग इज द ट्रेनिंग मेथड वेअर पर्सन लर्न अ जॉब ऑर स्किल. तो जो काय ट्रेनिंग असेल तो येईल आणि त्याचं स्किल शिकेल कोणाच्या अंडरमध्ये, सुपरवायझरच्या किंवा एखाद्या स्किल वर्करच्या किंवा एखाद्या स्किल ऑफिसरच्या अंडर तो शिकत असेल फॉर सम स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. म्हणजे 6 महिन्याची अप्रेंटिसशिप असू दे, 1 वर्षाची असू शकते, पण तो कोणाच्या अंडर शिकणार आहे, तो एखाद्या स्किल लेबर किंवा एखाद्या सुपरवायझरच्या अंडर तो शिकणार आहे. नंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची की स्कीम, याच्यावर खूप वेळा क्वेश्चन येते, NAPS नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. याच्यावर बऱ्याचदा एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो. तर ही स्कीम आपल्यासाठी अप्रेंटिसशिप साठी फार महत्वाची आहे. आता लॉन्च कधी झाली स्कीम, ही 19 ऑगस्ट 2016. आता ट्रिक्स बघा, मी हे NAPS याच्यामध्ये 4 अल्फाबेट आहेत, 4 अल्फाबेट दिसतात आपल्याला. NAPS म्हणजे 4, 8, 16. मी असं लक्षात ठेवतो, म्हणजे ऑगस्ट 2016ला, 8 म्हणजे ऑगस्ट 2016ला ही स्कीम सुरू झाली. मंत्रालय कोणता, MSD म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप. नंतर पर्पज काय आता, प्रोव्हाइड द फायनान्शियल इन्सेंटिव्ह टू इस्टॅब्लिश एंगेजिंग द अप्रेंटिसशिप अंडर द अप्रेंटिसशिप ऍक्ट 1961. दिस स्कीम encourage the industries to train the skill workforce and bridge the gap between education and employment. म्हणजे काय करायचं, की प्रोव्हाइड द फायनान्शियल इन्सेंटिव्ह टू इस्टॅब्लिशमेंट, म्हणजे त्या कंपनीला द्यायचं आहे आणि त्याच्या ती कंपनी त्याचा वापर करून काय करणार आहे, तर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहे. आता इम्प्लिमेंटेशन कोण करतो, DGT कधी डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग इन दॅट. त्याच्यामधलं स्पेसिफिक म्हणजे RDAT म्हणतो आपण, रिजनल डायरेक्टर ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग. आता एज क्रायटेरिया काय, कम्प्लिटेड 14 इयर ऑफ द एज अँड 18 इयर्स इन द केस ऑफ हॅझर्डस इंडस्ट्री. म्हणजे काय केलेलं आहे, की 14 इयर ऑफ द एज हे नॉर्मल इंडस्ट्रीसाठी आणि धोकादायकसाठी किती आहे, 18 वर्षे वय दिलेलं आहे. कंपोनंट कोणते, बेसिक ट्रेनिंग म्हणजेच काय, बेसिक ट्रेनिंग अँड OJT. आता बेसिक ट्रेनिंग कशाला म्हणतात, बेसिक ट्रेनिंग मीन्स बेसिक स्किल लर्निंग ॲट द इन्स्टिट्यूट. आणि OJT ट्रेनिंग म्हणजे काय, ऍक्च्युअल वर्कप्लेस किंवा इंडस्ट्रीमध्ये जे ट्रेनिंग. बेसिक ट्रेनिंग म्हणजे काय, की त्याने त्या विद्यार्थ्यांना फॉर एक्झाम्पल ITI मध्ये जे काही ट्रेनिंग घेतलं असेल तर ते त्याच्यासाठी बेसिक ट्रेनिंग होणार. आणि OJT म्हणजे काय, ज्या इंडस्ट्रीमध्ये तो अप्रेंटिसशिप करणार तिथं जाऊन त्या ऍक्च्युअल वर्क वर मध्ये जाऊन जो काही ट्रेनिंग घेत असेल त्याला ऑन द जॉब ट्रेनिंग असं म्हणायचं. नंतर आता रिइम्बुर्समेंट किती असते हे आकडे विचारतात एक्झाम मध्ये. 25% ऑफ द स्टायपेंड सब्जेक्ट टू ए मॅक्झिमम 1500 रुपये पर मंथ. आता हे सगळं मी वाचत बसणार, 25% आणि इथं 1500 रुपये लक्षात ठेवायचं. आणि रिइम्बुर्समेंट ऑफ द कॉस्ट बेसिस ट्रेनिंग अप टू लिमिट 7500 आणि इकडे 500 घंटे, हे दोन व्हॅल्यू लक्षात ठेवायच्यात. म्हणजे व्हॅल्यू कोणत्या, 25% आणि 1500. दुसरं 7500 रुपये रुपये फॉर द मॅक्झिमम ऑफ 500 hours बाय द गव्हर्नमेंट टू द बेसिक ट्रेनिंग प्रोव्हायडर इन रिस्पेक्ट ऑफ अप्रेंटिसशिप हू केम डायरेक्टली फॉर द अप्रेंटिसशिप ट्रेनिंग विदाउट फॉर्मल ट्रेनिंग. म्हणजे दोन लक्षात व्हॅल्यू ठेवायची, एक काय 25% आणि 1500 रुपये, आणि दुसरा आहे 7500 रुपये आणि 500 घंटे.
नंतर मेन ऑब्जेक्टिव्ह काय? प्रमोट द अप्रेंटिसशिप ट्रेनिंग अँड इनक्रीज द एंगेजमेंट ऑफ अप्रेंटिसशिप फ्रॉम प्रेझेंट 2.3 लाख टू 50 लाख बाय 2020. आता हे 50 लाख बाय 2020 येणार नाही, कारण की ते ऑलरेडी होऊन गेले ना 2020. त्याच्यामुळे ही लक्षात नाही ठेवली तरी चालते. ड्युरेशन ऑफ द ट्रेनिंग, बेसिक किंवा ट्रेनिंग फ्रेशरसाठी मॅक्झिमम 3 महिने आणि ऑन द जॉब ट्रेनिंग जे आहे मिनिमम 1 इयर ते मॅक्झिमम 2 वर्ष. स्कोप ऑफ द स्कीम कव्हर ऑल द कॅटेगरीज ऑफ अप्रेंटिसशिप एक्सेप्ट ग्रॅज्युएट. ग्रॅज्युएट सोडून सगळे याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. नंतर अप्रेंटिसशिप प्रोग्राम इन इंडिया. The apprenticeship program in India is implemented at the national level by the Ministry of MSD. नंतर MSD has a given responsibility to the DGT to implement the apprenticeship training in the designing designated trade. म्हणजे DGT designated trade हे कोण कंट्रोल करणार? तर DGT. म्हणजे सहज लक्षात राहणार ना, डेझिग्नेटेड ट्रेडच्या रिलेटेड असेल तर DGT, आणि जर ऑप्शनल ट्रेडच्या रिलेटेड असेल तर NSDC. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आता डेझिग्नेटेड ट्रेड कोणाला म्हणायचं? डेझिग्नेटेड ट्रेड म्हणजेच काय? डेझिग्नेटेड ट्रेड आर द ट्रेड ऑफिशियली नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट अंडर द अप्रेंटिसशिप ऍक्ट. मग त्याचे एक्झाम्पल फिटर आहे, इलेक्ट्रिशियन, टर्नर आणि मशिनिस्ट. ऑप्शनल ट्रेड म्हणजे कोणते? ऑप्शनल ट्रेड मीन्स एनी ट्रेड, ऑक्युपेशन ऑर सब्जेक्ट फील्ड इन द इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी ऑर व्होकेशनल डिसाइडेड बाय द एम्प्लॉयर. एम्प्लॉयरनं डिसाइडेड केलेले आहेत, हे गव्हर्नमेंटनं डिसाईड केलेले नाहीत. तर आता त्याच्यामध्ये एक्झाम्पल कोणकोणते आहेत? रिटेल मॅनेजमेंट ट्रेनिंग असेल, IT सपोर्ट ट्रेनिंग असेल, किंवा सर्व्हिस सेक्टर ट्रेनिंग यासारखे जे असतील त्याला आपण ऑप्शनल ट्रेड म्हणत असतो, आणि ते एम्प्लॉयरनं डिझाईन केलेले आहे. आणि डेझिग्नेटेड ट्रेड हे कोण डिसाईड केलेलं? गव्हर्नमेंटनं स्पेशली DGTनं डिझाईन केलेलं आहे. आणि कोर्स आर डिझाईन बाय द सेंट्रल स्टाफ ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट. ज्याचा कोर्स आहे डिझायनिंग ट्रेड डेझिग्नेटेड ट्रेडचा, तो सिस्टारीनं डिझाईन केलेला आहे. तर या गोष्टी आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर आहे प्लेसमेंट. आता प्लेसमेंट म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ असाइनिंग द सिलेक्टेड एम्प्लॉई टू द राईट जॉब ऍट द राईट प्लेस इन द ऑर्गनायझेशन. म्हणजे एखादा पर्सन योग्य जॉबसाठी योग्य प्लेसवर प्लेस करणे, त्याला आपण प्लेसमेंट म्हणतो. आता त्याचे 4 स्टेप असतात प्लेसमेंटच्या. पहिला आहे कलेक्शन ऑफ द डेटा. म्हणजे काय करायचं? द ऑर्गनायझेशन कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द एम्प्लॉई सच एज त्याचं स्किल, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, इंटरेस्ट आणि ॲबिलिटी. हे डेटा कलेक्ट करायचा पहिले. नंतर इव्हॅल्युएशन ऑफ द डेटा. द कलेक्टेड इन्फॉर्मेशन इज अनालाइज अँड अंडरस्टँड द स्ट्रेंथ अँड कॅपेबिलिटी ऑफ द एम्प्लॉईज. म्हणजे त्याच्या स्ट्रेंथ आहेत, काही विकनेस आहेत, हे कशाहून? इव्हॅल्युएशन ऑफ द डेटा करणे म्हणजे काय? त्याच्या आपण पहिले डेटा कलेक्ट केला, त्याच्याहून ते इव्हॅल्युएशन करायचं आहे. नंतर अलोकेशन ऑफ द जॉब किंवा प्लेस करायचा आता त्याला. बेस्ड ऑन द इव्हॅल्युएशन द एम्प्लॉईज इज असाइन्ड टू द सुटेबल जॉब or department where they can perform effectively. नंतर controlling and follow-up. The organization monitors the employees' performance and adjustment in the job and make the change if necessary. म्हणजे काय की फॉलोअप घ्यायचा आहे त्या एम्प्लॉईचा. आता प्लेस झाल्यानंतर बाबा ते व्यवस्थित काम करते का नाही, की त्याचं परफॉर्मन्स व्यवस्थित आहे का नाही, हे कंट्रोलिंग किंवा त्या फॉलोअप या कॅटेगरीमध्ये येते. नंतर याच्यामधला ओरिएंटेशन अँड ट्रेनिंग ऑफ द न्यू रिक्रुटमेंट. आता ओरिएंटेशन म्हणजे काय? ओरिएंटेशन ऑल्सो कॉल्ड एज इंडक्शन इज द प्रोसेस ऑफ इंट्रोड्युसिंग अ न्यू एम्प्लॉई टू द ऑर्गनायझेशन, जॉब अँड वर्क एन्व्हायरमेंट. मेन ऑब्जेक्टिव्ह काय असते? टू फॅमिलराइज एम्प्लॉईज विथ द कंपनीज रूल पॉलिसी. म्हणजे नवीन आलेला आहे ना तो, तर त्याला कंपनीच्या रूल रेग्युलेशन पॉलिसी ही समजावून सांगणे. इंट्रोड्यूस देम टू द सुपरवायझर अँड को वर्कर. म्हणजे त्याला हे नवीन आलेलं असल्यामुळे ते सुपरवायझर कोण आहे, त्याचे को वर्कर कोण आहेत, हे सगळ्यांशी ओळख करून देणे. नंतर एक्सप्लेन द जॉब ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी. त्याला काय करायचं आहे, काय जबाबदारी आहे. रिड्यूस द अँझायटी ॲप द न्यू. म्हणजे ते नवीन नवीन आल्यामध्ये वस्तू टेन्शन मध्ये असेल तर त्याचे ते रिड्यूस करणे. फॉर एक्झाम्पल एक्सप्लेनिंग द कंपनीज पॉलिसी, वर्क शेड्यूल अँड सेफ्टी रूल्स द न्यू एम्प्लॉईज. तर हा झाला ओरिएंटेशन किंवा त्याला इंडक्शन आपण म्हणत असतो. नंतर ट्रेनिंग ऑफ द न्यू रिक्रुट्स. ट्रेनिंग इज द प्रोसेस ऑफ टीचिंग न्यू एम्प्लॉई स्किल, नॉलेज रिक्वायर्ड टू परफॉर्म देअर जॉब इफेक्टिव्हली. म्हणजे त्याला जो काही रोल असाइन केला आहे किंवा त्याला जो काही जॉब दिलेला आहे त्याच्याबद्दल स्किल, नॉलेज त्याला शिकवणं, त्याला आपण ट्रेनिंग म्हणतो. आता ऑब्जेक्टिव्ह काय असतात ट्रेनिंगचे? टू इम्प्रूव्ह द जॉब स्किल इफिशियन्सी,
इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी, रिड्यूस द एरर अँड ऍक्सिडेंट, कारण की त्याला जर ट्रेनिंग दिली नाही तर तो काय चुका करेल किंवा काहीतरी ऍक्सिडेंट करण्याचा प्रयत्न करेल. टू हेल्प द एम्प्लॉय टू अडॅप्ट द न्यू टेक्नॉलॉजी अँड मेथड, कारण की तो नवीन आहे तर त्याला हे सगळं आपल्याला शिकवावं लागणार आहे. एक्झाम्पल, प्रोव्हाइडिंग द टेक्निकल ट्रेनिंग टू द न्यू मशीन ऑपरेटर. होप करतो की बऱ्याच गोष्टी मी फास्टमध्ये सांगितलेल्या आहेत. काही आपलं चॅनल काही समजल्या असतील गोष्टी तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.